मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरच्या वाहतूक कोंडीला आता विद्यार्थ्यांचे पालक वैतागलेत, कारण विरारला पिकनिकसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या 12 बसेस या वाहतूक कोंडीत तब्बल 12 तास अडकून पडल्या होत्या। कित्येक तास या विद्यार्थ्यांना खायला आणि प्यायला सुद्धा मिळालं नाही। रात्री 10 पर्यंत विद्यार्थी शाळेत पोहोचतील म्हणून पालक वाट पाहत होते आणि ते विद्यार्थी चक्क पहाटे 5 वाजता पोहोचले। तर दुसरीकडे पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांना सुद्धा आज या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसलाय। अखेर गणेश नाईकांनी गाडी सोडून बोटीनं पालघरला जाणं पसंत केलंय। नेमकं काय घडलंय आपण पाहूयात। विद्यार्थ्यांच्या 12 बस ट्रॅफिकमध्ये 12 तास अडकल्या। संध्याकाळी 5 ते पहाटे 5 पर्यंत विद्यार्थी वाहतूक कोंडीत। घोडबंदर रोडवरच्या ट्रॅफिकचं करायचं काय? स्कूल बसमधले हे सगळे विद्यार्थी 2-4 तास नव्हे तर तब्बल 12 तास वाहतूक कोंडीत अडकून पडले होते। घोडबंदर रोडवर एवढं ट्रॅफिक होतं की विद्यार्थ्यांच्या बसेस ट्रॅफिकमध्ये संध्याकाळी 5 ते पहाटे 5 पर्यंत अडकल्या। मुंबईतल्या शारदाश्रम शाळेची सहल पारोळमधल्या रिसॉर्टला गेली होती। शारदाश्रम शाळेच्या 6 बसेस होत्या, तर मालाडमधल्या मालवणीतल्या कॉलेजचे विद्यार्थी 6 बसेस भरून रिसॉर्टला गेले होते। विद्यार्थ्यांच्या या 12 बसेस घोडबंदर रोडवरच्या वाहतुकीत तब्बल 12 तास अडकल्या। विरारमधून संध्याकाळी 5 वाजता निघालेल्या बसेस पहाटे 6:15 वाजता दादरला पोहोचल्या। घोडबंदर रोडवरची वाहतूक कोंडी पाहता या बसेसनी यू टर्न घेतला आणि चिंचोटी, कमान, भिवंडी मार्गे या बसेस अखेर पहाटे दादरला पोहोचल्या। वाहतूक कोंडीत अडकलेल्या विद्यार्थ्यांना सामाजिक संघटनांनी अन्न पदार्थ, पाणी आणि सरबत पुरवलं। त्या 9 तास एकाच जागेवर होत्या। तीन ज्या बसेस होत्या त्या आम्ही 2 दिवस अगोदर काढल्या होत्या। वाहतुकीमधून त्या दादरला जाण्यासाठी अडकलेल्या होत्या। त्या 6 तास होत्या, त्यांना सुद्धा आम्ही खाद्य पुरवठा केला। त्याच्यानंतर कालही 6 बस होत्या, त्यांना आम्ही सुखरूप बाहेर काढलं आणि एका हॉटेलमध्ये जाऊन जेवू घातलं, परंतु प्रशासन मात्र इकडे शून्य आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरच्या वाहतूक कोंडीचा फटका वनमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनाही बसला। गणेश नाईक पालघर नियोजन समितीच्या बैठकीसाठी जात होते। सकाळी 11 वाजता ही बैठक होती, मात्र गणेश नाईक 1:20 पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले। वाहतूक कोंडी पाहून गणेश नाईकांनी वाहनांचा ताफा विरुद्ध दिशेने नेला, त्यामुळे आणखी वाहतूक कोंडी झाली। अखेर वाहतूक कोंडीतून कुठल्याच बाजूने सुटका नाही हे लक्षात आल्यावर गणेश नाईक रोरोमधून पालघरला पोहोचले। आधीच वाहतूक कोंडी आणि त्यात मंत्री गणेश नाईकांनी घातलेल्या घोळामुळे प्रवासी आणखी संतप्त झाले। आता आम्ही सामान्य जे लोक आहोत, जे आम्हाला म्हणजे जाण्यास अडचणी येत आहेत आणि अशाच जर एखाद्या पालकमंत्र्यांनी किंवा एखाद्या नेत्यांनी त्यांचा अशा प्रकारे जर ताफा रॉंग साईडनी जर घेऊन जात असतील तर ते एक प्रकारे सामान्य जनतेला त्रास देण्याचंच काम करत आहेत असं मला वाटते। हा मुंबई अहमदाबाद हायवे मार्ग जो आहे हा गेली 15 वर्षे झाली, 15 वर्षे झाली मी बघतो, नेहमीच ट्रॅफिकमुळे वैतागलेला असतात लोक। आणि जेणेकरून सांगायचे गेले तर प्रत्येक वर्षी ह्या टायमामध्ये आपल्या घोडबंदर ब्रिजचं काम घेतलं जातं, ते घेऊन 8 दिवस झाले तरी ते काही पुरं झालेलं नाही आणि ट्रॅफिक ही रोजचीच आहे। त्याच्यामुळं आमच्याकडील जो कर्मचारी वर्ग आहे आणि जी शाळेत जाणारी मुलं आहेत ती अक्षरशः कंटाळलेली आहेत, त्यांना रोजचा त्रास होतो येण्या जाण्याचा। मुंबई अहमदाबाद मार्गावर सततच्या वाहतूक कोंडीमुळे वसई, विरार आणि नालासोपारा परिसरातल्या भाजी विक्रेत्यांना मोठा फटका बसलाय। हायवे पूर्ण जाम असल्यामुळे मार्केटमध्ये गाड्या लवकर आल्या। आता 12 वाजेपर्यंत गाड्या आल्या, माल पूर्ण चढायला। त्यांना मी आपल्या कमीत कमी 200-250 गर्दी तर आत्तापर्यंत घेतल्या, अजून तर वेगळीच आहे। काय बोलणार शासनाला, काय बोलणार याबद्दल? शासनाचं काय रोड व्यवस्थित केले पाहिजे, बाकी काय ट्रॅफिक होते। कालपासून आज म्हणजे 48 तास झाले ट्रॅफिक आहे। गाडी तरी कुठून येणार, कोणता मार्ग आहे? तिन्ही मार्ग फुल झालेले, घोडबंदर सगळे। मुंबई अहमदाबाद महामार्गावरच्या वाहतूक कोंडीमुळे रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्यानं अनेकांचे जीव गेले। ठाणे घोडबंदर महामार्गाच्या दुरुस्ती आणि डांबरीकरणामुळे इथं कायम वाहतूक कोंडी होते। अवजड वाहनांना घोडबंदर रोडवर बंदी असल्यानं अनेक वाहनं या मार्गावर थांबून राहतात। रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे आहेत। अवघ्या 5-10 मिनिटांसाठी 2-2 तास लागतायत।
दररोज 10 ते 12 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या असतात। रस्ते दुरुस्तीच्या कामाचं नियोजन साफ चुकल्यानं वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतोय। मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांची वाहतूक पोलीस शाखा वाहतूक नियंत्रणात सपशेल अपयशी ठरली आहे। या वाहतूक कोंडीचा आणि बेजबाबदार प्रशासन व्यवस्थेचा फटका आता खुद्द मंत्र्यांना देखील बसलेला आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रश्नावर शासनाकडून योग्य तो काय कारवाई केली जाईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। NDTV मराठीसाठी महेश गोहिलसह मनोज सातवी, वसई।